नमस्कार मित्रांनो, आज मी आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक अभ्यासक्रम यशस्वी दर्जा यावर आधारित लेक्चर घेणार आहे. जे की TCS IBPS पॅटर्ननुसार राहणार आहे व त्यावर आधारित प्रश्न व त्या प्रश्नांचे पूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले आहे. आणि हे इयत्ता जे 10वीचे पुस्तक आहे 10वीवर आधारित असणार आहे. यामध्ये 10वीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 ह्या दोन्ही पुस्तकावर मी टॉपिक घेणार आहेत. परंतु या लेक्चरमध्ये फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 यावर आधारित चॅप्टर घेणार आहे व हे चॅप्टर पुढील प्रमाणे असणार आहे. पहा, या ठिकाणी विज्ञान भाग 1 वर आधारित एकूण 10 चॅप्टर दिलेले आहे. ते चॅप्टर पुढील प्रमाणे असणार आहे. पहिलं चॅप्टर आहे गुरुत्वाकर्षण. दुसरं आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. तिसरे चॅप्टर आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. चौथे चॅप्टर आहे विद्युतधारेचे परिणाम. पाचवे चॅप्टर आहेत उष्णता. सहावे चॅप्टर आहे प्रकाशाचे अपवर्तन. सातवे चॅप्टर आहे भिंगे व त्याचे उपयोग. आठवे चॅप्टर आहे धातुविज्ञान. नववे चॅप्टर आहे कार्बनी संयुगे. आणि शेवटचे व 10वे चॅप्टर असणार आहे अवकाश मोहिमा. तर या लेक्चरमध्ये मी 1 नंबरचे चॅप्टर घेणार आहे गुरुत्वाकर्षण. तो पुढील प्रमाणे असणार आहे. पहा, पहिल्या धड्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण व या गुरुत्वाकर्षण या धड्यामध्ये एकूण 7 टॉपिक असणार आहे. ते टॉपिक पुढील प्रमाणे आहे. पहिला टॉपिक आहे गुरुत्वाकर्षण. दुसरा टॉपिक असणार आहे वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. तिसरा टॉपिक असणार आहे केपलरचे नियम. चौथा टॉपिक असणार न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. पाचवा टॉपिक असणार आहे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. सहावा असणार आहे मुक्तपतन व शेवटचा व 7वा टॉपिक असणार आहे मुक्तिवेग. आणि आपण हे टॉपिक जे पाहणार आहे हे पहिले प्रश्न उत्तर स्वरूपात पाहणार आहे व या प्रश्न उत्तर स्वरूपानुसार त्याचे पूर्ण विश्लेषण या ठिकाणी मी घेणार आहे, स्पष्टीकरण घेणार आहे. म्हणजे एकूणचा एक जो पॉईंट असणार आहे हा या ठिकाणी कव्हर होणार आहे. आणि या टॉपिकच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही, कारण की हे सर्वचे सर्व इयत्ता 10वीच्या पुस्तकावर आधारित असणार आहे. आणि यामधील मी एकूणचा एक पॉईंट कव्हर केलेला आहे या धड्यामध्ये. तर चला आता प्रश्न उत्तराला सुरुवात करू व त्याच्या विश्लेषणाला सुरुवात करू. पहा, प्रश्न क्रमांक 1 आहे. पहा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होते. पर्याय तुम्हाला, पहिला पर्याय चुंबकीय बल. दुसरा पर्याय आहे गुरुत्वाकर्षणाचे बल. तिसरा पर्याय आहे स्थितीत विद्युत बल. चौथा पर्याय यांत्रिक बल. तर चला, तुम्ही याचं जे योग्य ऑप्शन आहे, योग्य पर्याय आहे तो मला सांगायचा आहे या ठिकाणी कोणता आहे. तर प्रश्न पुन्हा ऐका. खालीलपैकी कोणते एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होते. ऑप्शन ए पहिलं चुंबकीय बल. चुंबकीय बल पर्याय 2 नंबरचा पर्याय गुरुत्वाकर्षणाचे बल. तिसरा पर्याय स्थितीत विद्युत बल. चौथा पर्याय यांत्रिक बल. याचं योग्य उत्तर आहे
गुरुत्वाकर्षण बल, हे याचं योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. गुरुत्वाकर्षणाचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर तुम्हाला गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा जो शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव सांगायचं आहे. तर इथं पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे जोहानेस केपलर, दुसरा आहे हेनरी मोझले, तिसरा पर्याय अल्बर्ट आइन्स्टाईन आणि चौथा पर्याय आहे सर आयझॅक न्यूटन. तर याचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, सांगायचा आहे. पहा याचा योग्य पर्याय आहे पुढील प्रमाणे सर आयझॅक न्यूटन, हा याचा योग्य पर्याय आहे. पहा सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. तुम्ही आयझॅक न्यूटन यांची जी गोष्ट ऐकली असेल की ते एका झाडाखाली बसले असता किंवा त्यांना असं निरीक्षणास आले की सफरचंद पडले वरून झाडावरून व ते खालीच काय येते हा प्रश्न त्यांना पडला. त्याच्या आधारे त्यांनी असं काहीतरी त्यांना लक्षात आलं की नक्कीच पृथ्वीमध्ये काहीतरी एखादं बल असायला पाहिजे की त्या बलानं पृथ्वी त्या वस्तूला स्वतःकडे खेचत असेल व यानुसार त्यांना गुरुत्वाकर्षण शोध लागलेला आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 1 व 2चे विश्लेषण पाहायचे, झटपट विश्लेषण पाहायचे. या ठिकाणी डिटेलमध्ये वर्णन दिलेले. केपलरने ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. केपलर या शास्त्रज्ञाने काय केलेलं आहे की ग्रहाचे वर्णन करणारे असे 3 नियम मांडलेले, परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणाची काहीच जाण नव्हती. त्यांना त्यांचं नेमकं कारण माहीत नव्हतं की केपलरनं जे 3 नियम मानले की नेमके ते ग्रह ते भ्रमण करतात सूर्याभोवती, तर हे का करतात याचं कारण त्यांना माहीत नव्हतं. तर पुढे काय झालं की न्यूटनने गुरुत्वाकर्षण सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीनं सिद्ध केले. लक्षात घ्या. या ठिकाणी परत दुसरा पॉईंट आहे पहा की न्यूटनने गतीचे नियम, गती समीकरणे व गुरुत्वाकर्षण सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडला. न्यूटनचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपिया. लक्षात घ्या, प्रिन्सिपिया नावाचं पुस्तक आहे, न्यूटनने लिहिलेलं आहे. व या पुस्तकामध्ये त्यांनी काय काय मांडलेले, न्यूटनने गतीचे नियम मांडले, त्यानंतर गतिविषयक समीकरणे व गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडलेला आहे. हा प्रश्न तुम्हाला IMP तुम्हाला विचारू शकतात हा पॉईंट की प्रिन्सिपिया हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, तर हे आयझॅक न्यूटन यांनी लिहिलेलं आहे. परत पुढचाही पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. हे सगळे पॉईंट IMP लक्षात ठेवा. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध देखील लावलेला आहे. कोणी? न्यूटनने. तर कोणत्या शाखेचा शोध लावला त्यांनी? कॅल्क्युलस नावाची जी गणिताची शाखा आहे त्या शाखेचा शोध न्यूटन या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. लक्षात ठेवा. तसेच पुढचाही पॉईंट महत्त्वाचा आहे MP, न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जर प्रश्न विचारला परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोणते, त्यांचं नाव सांगा, तर न्यूटन हे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न, कोणत्या प्रकारच्या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते? प्रश्न असा आहे, कोणत्या प्रकारच्या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते? तर पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 अभिकेंद्री बल, पर्याय क्रमांक 2 अपकेंद्री बल, पर्याय क्रमांक 3 स्नायू बल व पर्याय क्रमांक 4 वर्तुळाकार गती. तर योग्य पर्याय तुम्हाला सांगायचा आहे, यामधला कोणता आहे? प्रश्न परत आहे का, कोणत्या प्रकारच्या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते? याचं योग्य उत्तर आहे अभिकेंद्री बल. याचं विश्लेषण समोर दिलेलं आहे. मी त्या टॉपिकमध्ये विश्लेषणमध्ये तुम्हाला डिटेल वर्णन सांगतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. हा कोणत्या बलाचा परिणाम आहे?
परत ऐका प्रश्न. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र हा विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. हा कोणत्या बलाचा परिणाम आहे? तर तुम्हाला पर्याय दिलेले आहे खाली. पहिला पर्याय अभिकेंद्री बल, दुसरा आहे गुरुत्वाकर्षणाचे बल, तिसरा पर्याय हे 1 व 2 दोन्ही चूक पर्याय, व 1 व 2 हे दोन्ही बरोबर हे पर्याय दिलेले आहे. योग्य उत्तर तुम्ही सांगायचं आहे. पहा, याचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर. म्हणजे याचा अर्थ अभिकेंद्री बल देखील आहे आणि गुरुत्वाकर्षण बल दोन्ही आहे. पहा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र असलेला चंद्र हा विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. हा अभिकेंद्री बल तसेच गुरुत्वाकर्षणाचे बल ह्या दोन्हींचाही तो परिणाम आहे, लक्षात ठेवा. पहा, तर प्रश्न क्रमांक 3 व 4 चे झटपट विश्लेषण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 3 व 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आपण म्हणतो. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण जेव्हा गोफण फिरवत असतो, गोफण फिरवताना त्या गोफणीमध्ये एक दगड असतो किंवा तो दगड जो असतो त्या दगडावर जे फोर्स आपण लावलेलं आहे ते त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असते? आपण त्या दगडाला स्वतःकडे ओढून धरलेलं असतं. जेव्हा आपण गोफण फिरवत असतो गोफण गोल फिरवताना त्या दगडाला आपण स्वतःकडं खेचून धरतो फिरवताना. जर आपण असं केलं नाही, दगडाला त्या गोफणीला स्वतःकडे खेचून धरलं नाही, तर तो दगड दूर चालले, टँजन्शियल ना स्पर्शिकेच्या दिशेनं तो चालले जाईल. म्हणून तो आपल्या स्वतःकडे आपण त्याला ओढून घेतो. म्हणजे त्या दगडावर जे बल लावतो आपण ते आपल्या स्वतःकडे लावतो, म्हणजे केंद्राकडे लावतो. म्हणून हा नियम आहे अभिकेंद्री बलाचा. मग या अभिकेंद्री बलाच्या याच तत्वावर आधारित खाली दुसरा पर्याय इथं पॉईंट दिलेला आहे, लक्षात ठेवा. चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. मग हे बल कोण लावतं तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रा स्वतःकडे आकर्षित करीत असेल. त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार. पृथ्वी चंद्रावर जे बल प्रयुक्त करते ते स्वतःच्या दिशेनं प्रयुक्त करते, म्हणून चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. तसंच त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीवर व पृथ्वीसह इतर सर्व ग्रहावर बल प्रयुक्त करतो व हे बल जे आहे हे बल म्हणजे अभिकेंद्री बल आहे. पृथ्वी चंद्रावर जे बल लावते ते अभिकेंद्री बल अभिकेंद्री बल आहे. तसेच त्याला ग्रॅव्हिटेशनल देखील म्हणतो, गुरुत्वाकर्षण देखील म्हणतो आपण. तर सूर्य देखील पृथ्वीसह इतर ग्रहावर बल लावते, हे बल देखील अभिकेंद्री बल आहे. आणि हे अभिकेंद्री बल म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल आहे, लक्षात घ्या. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 5. योहानस केपलर नामक शास्त्रज्ञाने ग्रहाच्या गतीविषयक किती नियम मांडलेले? केपलर या शास्त्रज्ञाने ग्रहाच्या गतीचे वर्णन करण्यास संबंधित किती नियम मांडलेले याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 4, पर्याय क्रमांक 4 5. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 3. म्हणजे केपलर या शास्त्राने ग्रहाच्या गतीविषयक एकूण 3 नियम मांडलेले, याला म्हणतात प्लॅनेटरी मोशन संबंधी 3 लॉज त्यांनी सांगितलेले, 3 नियम सांगितलेले. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 चे झटपट विश्लेषण आपण पाहू. या ठिकाणी केपलरचे जे 3 नियम मांडलेले केपलरनी ते आपण इथं पाहू. केपलरचा पहिला नियम काय सांगतो? ग्रहाची कक्षा ही वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. वर्तुळाची कक्षा कशी असते? केपलरच्या पहिल्या नियमानुसार किती म्हणजे लंब वर्तुळाकार असते. म्हणजे अंड्याकृती असते ना, तशा टाईपना हे लंब वर्तुळाकार असते.
समोर दाखवलेलं आहे पहा. या पद्धतीनं लंबवर्तुळाकार त्या ठिकाणी ते ही ग्रहाची गती असते, सूर्याभोवती ग्रह फिरतात. हा न्यूटनचा पहिला नियम आहे. पहा न्यूटनचा केपलरचा पहिला नियम. आता केपलरचा दुसरा नियम, ग्रहाच्या सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. पहा केपलरचा दुसरा नियम काय सांगतो, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. पहा या ठिकाणी आता ह्या समजा ए नावाचा ग्रह आहे व यस नावाचा हा सूर्य आहे. मग या ठिकाणी ही जी सरळ रेषा आहे, ही सरळ रेषा ह्या समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ कापते. समजा इथून याला जितका वेळ लागतो तर याला देखील इथून सी पासून डी पर्यंत येण्यासाठी तेवढाच वेळ लागतो. तसेच ई पासून एफ पर्यंत येण्यासाठी यांनासुद्धा समान वेळ लागतो, तेवढाच वेळ लागतो. म्हणजे या समान कालावधीत समान क्षेत्रफळ कापतात. हा वेळ व या ठिकाणी हे जे क्षेत्रफळ दिसतं तुम्हाला, तर ते क्षेत्रफळ व या ठिकाणी सी पासून डी पर्यंत हे जे क्षेत्रफळ आहे, हे क्षेत्रफळ व हे क्षेत्रफळ, हे तिन्ही क्षेत्रफळ समान असणार आहे. हा केपलरचा दुसरा नियम सांगतो, लक्षात ठेवा. पहा केपलरचा तिसरा नियम काय सांगतो, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तन काळ हा टी असेल तर सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर समजा आपण आर जर मानले, समोर दिलेलं आहे पहा. टी हा काय त्याचा आवर्तन काळ आहे व सूर्यापासून याचे जर सरासरी अंतर ग्रहाचे तर हा त्याच्या घनाच्या समानुपाती असतो. पहा पुढे दिलेला आहे. पहा या ठिकाणी टी म्हणजे परिभ्रमण म्हणजे एक हे राऊंड पूर्ण करण्याचा हा जो टी हा कालावधी व हे आर म्हणजे समान त्याचं अंतर सांगितलं. म्हणजे हा टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे असं इथं दिलं टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल्स टू कॉन्स्टंट इक्वल्स टू के. म्हणजे एक स्थिरांक हा तिसरा नियम सांगतो. आता चौथा पॉईंट आहे पहा, ग्रह या नियमाचे पालन का करतात याचे कारण त्यांना माहीत नव्हते. आता जरी हे केपलरना 3 नियम मानलेले, परंतु हे जे 3 नियम त्यांना योग पाहिजे तसे स्पष्ट करता आले, त्याचे कारण त्यांना सांगता आलं नाही. ग्रह या नियमाचे पालन का करतात याचे कारण केपलर या शास्त्रज्ञांना सांगता आलेले नाही. परंतु याच तिन्ही नियमाचे जे कारण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो कोणी केलेला आहे, न्यूटन या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. तर तो आपण समोर पाहणार आहोत. योहानेस केपलर, त्यांचा जन्ममृत्यू दिलेला 1571 ते 1630 पर्यंत. एक जर्मन ते खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. पहा केपलर हे खगोलशास्त्रज्ञ होते व ते गणितज्ञ देखील होते, लक्षात ठेवा पॉईंट. सन 1601 मध्ये टायको ब्राहे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर केपलर यांना त्यांचा उत्तराधिकारी शाही गणितज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले होते व ब्राहे यांनी केलेली ग्रहाच्या स्थानाची निरीक्षणे वापरून केपलर यांनी ग्रहाच्या गतीचे नियम शोधून काढलेले, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार दोन वस्तूपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल किती पट होईल, लक्षात घ्या. किती होईल? प्रश्न पुन्हा ऐका. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार दोन वस्तूपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल किती पट होईल? तर पर्याय पहिला आहे 4 पट, पर्याय दुसरा नियमपट, पर्याय क्रमांक 3 दुप्पट, पर्याय क्रमांक 4 दीड पट. याचं योग्य उत्तर काय ते तुम्ही सांगायचं आहे.
पहा योग्य उत्तर पुढील प्रमाणे दुप्पट. पहा एका वस्तूचे वस्तुमान जर दुप्पट केले तर तर त्यामधील गुरुत्वीय बल देखील काय होईल, दुप्पट होईल. पहा पुढील प्रश्न क्रमांक 7. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांतानुसार दोन वस्तूमधील अंतर दुप्पट केले तर बल किती पट होईल. पहा आता दोन वस्तूमधील अंतर दुप्पट करायचे आपल्याला. जर अंतर दुप्पट केलं तर त्याच्यामध्ये बल किती पट होईल याचं योग्य उत्तर सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे 4 पट, पर्याय क्रमांक 2 निमपट, पर्याय क्रमांक 3 दुप्पट, पर्याय क्रमांक 4 1/4. याचं योग्य उत्तर तुम्ही सांगायचं आहे. चला सांगा एक योग्य उत्तर कोणतं आहे पटपट. प्रश्न परत ऐका. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांतानुसार जर समजा दोन वस्तू आहे, त्या दोन वस्तूमधील जर अंतर आपण दुप्पट केलं तर त्यामधील बल किती पट होईल याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. 4 पट, निमपट, दुप्पट व 1/4. पहा याचं योग्य उत्तर आहे 1/4. पहा 1/4 हे याचं योग्य उत्तर आहे. पहा पुढे झटपट विश्लेषण पाहू. प्रश्न क्रमांक 6 व 7. जर तुम्ही दोन वस्तूमधील अंतर दुप्पट केले तर त्यावर काय परिणाम होतो काय नाही, व न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय आहे याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. न्यूटनची युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लक्षात घ्या. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पहा हा लॉ कशा प्रमाणे वरील सर्व निरीक्षणे व केपलरचे नियम लक्षात घेऊन जे आपण केपलरचे नियम शिकलो त्या नियमावर आधारित न्यूटनने त्यांचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते व हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हा नियम काय सांगतो की त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती व त्यांच्यामधील जे अंतर असतं अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत आहे आणि हा महत्त्वाचा सिद्धांत मुलांनो खूप इम्पॉर्टंट आहे. हा नियम व्यवस्थित समजून घ्या. परत एकदा सांगतो सिद्धांत काय पहा. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतो. समजा M1 आणि M2 असे जर तुम्ही दोन मासेस घेतले, 2 ऑब्जेक्टचे, दोन वस्तूचे, मग M1 × M2 ह्या त्याचा गुणाकार आपण याचा जो अंतर जर घेतला आपण त्या दोन्ही वस्तूमधलं डिस्टन्स घेतलं, डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स, मग ते जे R समजलं आपण तर M1 × M2 अपॉन R² हा असा नियम सांगतो. आणि यामध्ये एक जी आपण कॉन्स्टंट घेणार आहे व हे जीची किंमत जी असते विश्वामध्ये सर्वत्र समान असते. हा देखील IMP पॉईंट करून घ्या मुलांनो. IMP करून घ्या, पेपरला येण्याचे हा देखील येण्याचे चान्सेस आहे की जीची जी व्हॅल्यू आहे कॅपिटल जीची, फक्त स्मॉल जीची नाही, कॅपिटल जीची किंमत विश्वामध्ये सर्वत्र समान आहे. तुम्ही विश्वातील कोणत्याही ठिकाणासाठी कोणत्याही ग्रहासाठी जर जीची किंमत घेतली तर ती समानच असणार आहे, त्याची किंमत बदलत नाही. पुढे दिलेलं आहे हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा इथं सिद्धांत दिलेला आहे. पहा समजा एक वस्तू आहे M1 नावाची, एक वस्तू आहे M1 एवढं मास असणारी, दुसरी वस्तू आहे त्याचं मास आहे M2. मग आपला नियम सांगतो की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 × M2, म्हणजे बल हे त्या मासेच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि M1 व M2 यामधील जे अंतर आहे ते D एवढं आहे. म्हणून आपण म्हणून फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे त्याचं जे बल आहे ते वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं, म्हणजे D² एवढं. म्हणजे F बरोबर G,
जी हे का घेतलेलं आहे? कारण की जेव्हा आपल्याला हे प्रोपोर्शनॅलिटीची साईन आहे, तर हे काढण्यासाठी एक कॉन्स्टंट घ्यावं लागतं. त्यासाठी आपण हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट वापरलेलं आहे. म्हणून इथं दिलेलं जी हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. तुम्हाला हा देखील प्रश्न विचारू शकतात की कॅपिटल जी याला काय म्हटलेलं आहे? वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. व हा स्थिरांक वैश्विक शब्द वापरलेला आहे. म्हणजे विश्वामध्ये कोणत्याही वस्तूसाठी, कोणत्या ऑब्जेक्टसाठी समानच व्हॅल्यू त्याची असणार, किंमत असणार समान. म्हणून या ठिकाणी हा नियम असा होतो, F = G × M1 × M2 अपॉन D². हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दिलेला पाठ, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तर त्यासाठी हे सूत्र आहे, हा फॉर्म्युला. ओके, पुढं प्रश्न क्रमांक 6 व 7चे परत एक झटपट विश्लेषणमध्ये थोडक्यात काही माहिती दिलेली, जी तुम्हाला प्रश्न आत्ता विचारले होते मी. दोन वस्तूपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होते. तसेच या दोन वस्तूमधील अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होईल. एका वस्तूचे जर वस्तुमान दुप्पट केले तर त्याचा गुरुत्वीय बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे काय डबल होतं, दुप्पट होतं. व याच्या उलट जर दोन वस्तूमधील अंतर जर दुप्पट केलं, जर अंतर वाढवलं, दूर दूर केल्या वस्तू, तर डबलनं अंतर वाढवलं तर त्याचं बल हे 1/4 होतं. बल कमी होणार नक्कीच. जितकं दूर वस्तू ठेवणार आपण तितकं त्याचं बल कमी होणार, जितक्या जवळ वस्तू असणार आहे तितकं बल वाढणार. म्हणून इथं आपण डबलनं अंतर वाढवलं त्याचा अर्थ 1/4, 4 पट जवळपास समजा आपण वजन कमी, त्याचं बल कमी झालं असं गृहीत धरू शकतो. म्हणून दोन वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्याच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते. हा पिन पॉईंट महत्त्वाचा समजून घ्या. व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. जर त्या वस्तू गोल वा नियमित आकाराच्या रेग्युलर शेप नसतील तर बल त्याच्या वस्तुमाना केंद्रांना सेंटर ऑफ मास जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. वस्तुमान केंद्रांना आता प्रत्येक वस्तूचं वस्तुमान केंद्र हे वेगवेगळं असू शकतं. एखाद्या वस्तूमध्ये असून किंवा वस्तूच्या बाहेरच्या साईडनं त्या राहू शकतं, किंवा म्हणजे वस्तूच्या आकारावर डिपेंड आहे वस्तुमान केंद्र, सेंटर ऑफ मास कुठे असेल तर. ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. हे वस्तुमान केंद्राचं सेंटर ऑफ मास पुस्तकात व्यवस्थित समजून सांगितलेली. पुढे झटपट विश्लेषण 6 व 7 प्रश्न क्रमांक. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलाच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. जर आपण इतर बलाच्या तुलनेत जर गुरुत्वाकर्षण बल जर आपण पाहिलं, हा प्रश्न देखील विचारू शकतात की इतर बलाच्या तुलनेत गुरुत्वाकर्षण हे बल कसे असते, तर हे क्षीण आहे, खूप कमी असतं, अत्यंत कमी क्षीण आहे, लक्षात घ्या. म्हणून इतर बल हे त्या तुलनेनं जास्त असतात, हे बल कमी असतं. परंतु ह्या बलाचं एक वैशिष्ट्य आहे की हे पूर्ण विश्वाचं नियंत्रण करतं. लक्षात घ्या, प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये हे बल आहे लक्षात घ्या. प्रत्येक ग्रहामध्ये असतात, प्रत्येक या वस्तूमध्ये विश्वातील हे गुरुत्वाकर्षण बल आहे, परंतु ते अत्यंत क्षीण आहे. पुढे ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक ह्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे शक्य होते. लक्षात घ्या, कारण की ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक आहे यांचे वस्तुमान प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून यामुळे हे नियंत्रण हे शक्य होतं. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, जरा डोके चालवा म्हणून विचार करा आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये खाली सांगा व्यवस्थित काय तर कमेंट करून सांगायचे. टेबलावरील दोन वस्तूमध्ये वा तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्रामध्ये गुरुत्वीय बल असेल काय? समजा टेबलावर दोन वस्तू ठेवलेल्या आहे, त्यांच्यामध्ये गुरुत्वीय बल असू शकतं का दोघांमध्ये, किंवा तुम्ही बसेल आणि तुमचा मित्र आहे आसपास तर जवळच, तर तुमच्या मित्रामध्ये तुमच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल असेल का, याचं योग्य उत्तर तुम्ही सांगायचं कमेंटमध्ये. जर असेल तर तुम्ही दोघे एकमेकांकडे सरकले का जात नाही. जर तुमच्यामध्ये गुरुत्वीय बल जर असेल तर तुम्ही एकमेकाकडे ओढल्या का जात नाही, खेचल्या का जात नाही, का सरकत नाही, याचं
योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढे जी म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक आहे व त्याचे मूल्य संपूर्ण विश्वात सारखे असते. हे मी आत्ता सांगितलेलं आहे. जीला गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. विश्वामध्ये त्याचे मूल्य समान असे कुठेही गेले तरी. परत एक जरा डोके चालवा म्हणून आणि हा आकडा पाठ करा, लक्षात घ्या. सिद्ध करा की SI एकक प्रणाली जीचे एकक न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर आहे. न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg किलोग्रॅम स्क्वेअर आहे. म्हणजे जीचे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले. जीचे मूल्य जे मोजलेले सर्वप्रथम कोणत्या शास्त्राने मोजले, तर त्यांचं नाव हेनरी कॅव्हेंडिश यांनी मोजलेले प्रयोगाद्वारे. SI एकक प्रणालीत ते 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर आहे. ही किंमत ध्यानात ठेवा. 6.673 व 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. पाठांतर करा हा पॉईंट. याला डायरेक्टली तुम्ही 6.67 इंटू 10⁻11 देखील म्हणू शकता. 667 666 म्हणजे आता इथं 666 आहे. मग तिसरा 6च्या जागी 7 घेऊन टाकायचं. ओके. माहीत आहे का तुम्हाला म्हणून भरती OOT वगैरे या ठिकाणी दिलेली. भरती काय असते, OOT काय असते. समुद्रात नियमितप्रमाणे येणाऱ्या भरती व OOT बद्दल तुम्हाला माहीतच असेल. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमितपणे कालावधीमध्ये 2 वेळा वाढते व कमी होते. नियमित कालावधीमध्ये वेगवेगळ्या स्थानावर भरती व OOTची वेळ वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. समुद्राच्या जे पाण्याची पातळी आहे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे बदलते. तुम्हाला मी या ठिकाणी डायग्राममध्ये समजून सांगतो. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा तयार होतो. म्हणजे ते पाणी स्वतःकडे खेचल्या जातं. कोणाकडे? चंद्राकडे. म्हणजे तिथं फुगल्यासारखं तुम्हाला ते पाणी जाणवतं. म्हणजेच वरती आल्यासारखं जाणवतं, म्हणजे भास होतो. आणि वरती येतं पाणी थोडं किंचित. त्यामुळे त्या स्थानावर भरती येते. त्यालाच आपण भरती म्हणतो. व त्या स्थानामुळे इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे 1.6 दाखवल्याप्रमाणे 90 डिग्री कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानावर पाण्याची पातळी कमी होते व ते OOT येते. या ठिकाणी आता ज्या भागाकडे चंद्र असतो तर चंद्राकडचे ज्या भाग आहे त्या साईडचं जे पाणी आहे, चंद्राचं जे गुरुत्व आपण इकडं लागलेलं आहे ह्या पाण्यावरती, चंद्र ह्या पाण्याला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो त्याच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे स्वतःच्या चंद्राच्या. त्यामुळे हे पाणी वर आल्यासारखं जाणवतं. यालाच आपण भरती म्हणतो. तसेच याच्या 90 डिग्रीमध्ये इकडं समोर, याच्याच अशा समोर 90 डिग्रीमध्ये, 90 डिग्री ही दोन्ही साईडना तुम्ही म्हणू शकता सरळ रेषेच्या, इकडे खाली आणि इकडे वर. तर या ठिकाणी OOT येते. म्हणजे इकडं दाब तयार होतो. त्यामुळे इथं पाणी वरती येत नाही. समोर प्रश्न क्रमांक 8. जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा गुरुत्वाकर्षण बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग काय होतो? तर तुम्हाला सांगायचं आहे, पर्याय क्रमांक 1 नुसार कमी करते, पर्याय क्रमांक 2 वाढवतोय, पर्याय क्रमांक 3 स्थिर ठेवते, पर्याय क्रमांक 4 वेगावर परिणाम होणार नाही. परत ऐका प्रश्न. जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत म्हणजे आपण सरळ वर फेकतो तेव्हा, म्हणजे सरळ वर फेकतो तेव्हा गुरुत्वाकर्षण बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करते, वाढवते, स्थिर ठेवते, वेगात परिणाम होत नाही. योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याचा वेग कमी करते. जेव्हा आपण दगड वरती फेकतो तर तेव्हा दगड हा स्लो होतो, त्याचे वेग कमी होतो
व तो एका विशिष्ट उंचीपर्यंत जाऊन त्याचा वेग लगे म्हणजे पूर्णतः झिरो होतो आणि झिरो झाल्यानंतर परत खाली येताना त्याचा वेग वाढत वाढत जातो आणि त्या ठिकाणी जमिनीकडे तो येतो. पुढे प्रश्न क्रमांक 8चे झटपट विश्लेषण. पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसे असते, कसे काम करते, खाली दिलेले वर्णन. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते. लक्षात घ्या, पृथ्वीचे जे वस्तुमान केंद्र आहे त्याच्या केंद्रबिंदूत असते, कोणाच्या? पृथ्वीच्या. म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. लक्षात घ्या, केंद्राच्या दिशेनेच गुरुत्वीय बल एखाद्या वस्तूवर असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिजलंब दिशेत सरळ खाली असते. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करत असते. आणि सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. लक्षात घ्या. दुसरा पॉईंट आहे, पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. लक्षात घ्या. आणि हे पृथ्वीचे जे गुरुत्वीय बल आहे हे कोणत्या साईडनं असतं आपल्याला माहिती आहे, केंद्राच्या, पृथ्वीच्या. व त्याला आपण अभिकेंद्री बल देखील म्हणतो, सेंट्रिपेटल फोर्स देखील म्हणतो. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत हेच घडत असते. जसं की चंद्र जसा कार्य करतो पृथ्वीभोवती फिरण्यास, तसेच कृत्रिम उपग्रह देखील पृथ्वीच्या परिक्रमा करत असते. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात, त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते, परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असे का होते? का पडत नाही बरं? चंद्र किंवा इतर ग्रह पृथ्वीवर, बाकीच्या वस्तू खाली पडतात पण ते का पडत नाही? याचं कारण आहे चंद्र व कृत्रिम उपग्रहाच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते. चंद्राला विशिष्ट प्रकारचा वेग आहे, म्हणजे पृथ्वीभोवती फिरतात त्या वेगानं, किंवा आपण जो कृत्रिम उपग्रह पाठवतो अवकाशात तर त्यावर त्याला काहीतरी वेग असतो, त्या वेगामुळे पृथ्वीवर ते पडत नाही, अन्यथा ते पृथ्वीवर पडले असते वेग नसता तर. प्रश्न क्रमांक 9, पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या डॅश डॅशकडे असते. पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची जी दिशा आहे, त्वरणाची दिशा, त्वरण ही संकल्पना, कन्सेप्ट तुम्ही शिकले असन. त्वरण म्हणजे काय? तर वेगामध्ये जर वाढ होत असन, घट होत असन तर ते एका प्रकारचे त्वरण असते तिच्या. म्हणून आता पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या डॅश डॅशकडे असते. पर्याय क्रमांक 1 क्षितिज समांतर असते. पर्याय क्रमांक 2 पृष्ठभागाकडे असते. पर्याय क्रमांक 3 केंद्राकडे किंवा क्षितिजलंब दिशेत असते. पर्याय क्रमांक 4 निश्चितपणे सांगता येणार नाही. योग्य उत्तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की त्याचे बल केंद्राकडे असते, क्षितिजलंब दिशेला असते. पृथ्वीचे गुरुत्वीय बल पृथ्वीच्या केंद्राकडे असते किंवा क्षितिजलंब असते. लक्षात ठेवा, हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9चे झटपट विश्लेषण. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजे काय? पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. आता पृथ्वीचे गुरुत्वीय जे बल आहे वस्तूवर जर प्रयुक्त होत असेल तर त्या गुरुत्वीय बलामुळे वस्तू त्वरणित होत असते. लक्षात ठेवा, वस्तू त्वरणित होण्याचं कारण आहे गुरुत्वीय बल. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. याच त्वरणाचे गुरुत्व त्वरण म्हणतात. याच त्वरणाचे गुरुत्वीय त्वरण म्हणतात व ते पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणतात व ते जी या अक्षराने संबोधले जाते. गुरुत्वीय त्वरण जर दाखवायचं असेल आपल्याला स्मॉल जी न दाखवायचं आहे. तुम्हाला मागं कॅपिटल जी म्हणजे काय दाखवलेलं आहे, वैश्विक गुरुत्व स्थिरांक आहे, तसाच इथं स्मॉल जी पण आहे, छोटा जी.
याला पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणतात, स्मॉल जीला. आणि त्वरण ही एक सदिश राशी आहे. पाय, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे की त्वरण ही कोणत्या प्रकारची राशी आहे? सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते. पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण देखील पृथ्वीच्या केंद्राकडेच असणारे क्षितिज लंब दिशेनंच असते. दुसरा पॉईंट सांगितलेला आहे, पृष्ठभागावर जीचे मूल्य खालीलप्रमाणे म्हणजे पुढील प्रमाणे आहे. पुढं पाहू आपण. इथं पृष्ठभागावरील जीचे मूल्य खालीलप्रमाणे आहे. जीचं SI एकक काय? SI युनिट विचारू शकता तुम्हाला, मीटर पर सेकंड स्क्वेअर येऊन. मीटर पर सेकंड स्क्वेअर हे जीचे युनिट आहे, SI युनिट. आणि जीचे मूल्य दिलेलं तर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पृथ्वीचे वस्तुमान, हे देखील महत्त्वाचा हा पॉईंट. पृथ्वीचे वस्तुमान किती आहे ते 6 × 10⁻²4 किलो इतकं पृथ्वीचं वस्तुमान आहे. 6 × 10⁻24 kg हे पृथ्वीचं वस्तुमान आहे. हा आकडा पाठ करायचा आहे मुलांना, तुम्हाला पेपरला येऊ शकतो. व तिची त्रिज्या, पृथ्वीची त्रिज्या देखील पाठ ठेवा, पृथ्वी वस्तुमान देखील पाठ ठेवा मुलांना. आणि 6 आकडा शक्यतोवर तुम्हाला जास्त आढळून, मागच्या याच्यामध्ये 6 आकडा होता, इथं 6 × 10⁻²4, इथं 6.4 × 10⁻6 मीटर ही त्रिज्या आहे. मीटरमध्ये अंतर आहे, हे अंतर जे मीटरमध्ये दिलेलं आहे. 6.4 × 10⁻6 मीटर ही पृथ्वीची त्रिज्या आहे. पुढचा पॉईंट, जीचे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. जीचे मूल्य सर्वाधिक कोणत्या ठिकाणी आढळते? तर ते ध्रुवावर आढळते. लक्षात घ्या, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव हे जे 2 ध्रुव असतात त्या ध्रुवावर सर्वाधिक मूल्य आहे जीचं, 9.83 जवळपास. व तेथून विषुववृत्ताकडे जात असताना म्हणजे मध्यभागाकडे जात असताना, विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते. व विषुववृत्तावर जीचे मूल्य सर्वात कमी असते म्हणजे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. जीचे मूल्य विषुववृत्तावर सर्वात कमी असते तर ध्रुवावर सर्वाधिक असते. तर ध्रुवावर जवळपास 9.83 आणि हे 9.78 हे कमी, विषुववृत्तावर सर्वात कमी. पुढचा पॉईंट आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे. ध्रुवावर पृथ्वी थोडी चपटी दिसते व पृथ्वी विषुववृत्तावर थोडा फुगीर आहे. ध्रुवावर थोडा चपटा भाग आहे पृथ्वीचा, तर विषुववृत्तावर पृथ्वीचा भाग थोडा फुगीर आहे. अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त असते. हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. या ठिकाणी काही आकडे दिलेले उंचीचे, पृथ्वीची उंचीनुसार गुरुत्वीय बल कमी होत जाते पृष्ठभागापासून वर जाताना. जर तो आपण पृष्ठभागाची उंची जर म्हणजे डायरेक्ट पृष्ठभागावर जर वस्तू असेल एखादी, तर त्याच्यावर 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढे जीची व्हॅल्यू असणार आहे. माउंट एव्हरेस्टवर समजा जवळपास 8.8 किलोमीटर एवढ्या उंचीवर 9.8 एवढी हे असणार आहे. हा चार्ट तुम्ही कंप्लीट वाचून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर या चार्टचा. जसं उंची वाढत जाते वस्तूची तर तशी जीची व्हॅल्यू कमी होत जाते. जशी उंची वाढणार तशी जीची व्हॅल्यू कमी होत जाणार, जीची किंमत कमी होत जाणार. पुढे दिलेलं आहे, या ठिकाणी थोडी मिस्टेक दिसते. हा देखील प्रश्न क्रमांक 9चे विश्लेषण दिलेले आहे, पण या ठिकाणी 1 व 2चे दिसन, पण हा प्रश्न क्रमांक 9चे विश्लेषण दिलेले आहे. पृथ्वीच्या उंचीनुसार गुरुत्वीय बल कमी होत जाते. जशी जशी उंची वाढन तशी ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे कमी होत जाणार, व्हॅल्यू कमी होत जाणार. म्हणून पृष्ठभागापासून वर जाताना, पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य कमी होते. जसं की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाताना जीची व्हॅल्यू कमी होत जाते, किंमत कमी होत जाते, तसेच पृथ्वीच्या आत जाताना
खोलीनुसार जीची मूल्ये देखील कमी होत जाते. वर जाताना कमी होते आणि आत म्हणजे खाली जाताना सुद्धा कमी होते. प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळ्या असतात व त्यांच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य ही वेगवेगळे असते. प्रत्येक ग्रहासाठी त्याची जीची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. उपग्रहासाठी ग्रहासाठी वेगळी असणार आहे, लक्षात घ्या. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 आहे. लक्षात घ्या, हा पॉईंट महत्त्वाचा. हा प्रश्न विचारू शकतात, IMP करून घ्या. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या किती पट आहे असा प्रश्न विचारल्यास तर 1/6 सांगायचं. 1/6. 1/6 म्हणजे 1/6 आहे. यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. जर पृथ्वीवरची उडी जर तुमची 1 मीटर जात असेल तर जवळपास चंद्रावर जर तुम्ही उडी मारली तर तुमची उडी 6 पट म्हणजे 6 मीटर जाईल, 6 फूट जाईल. पृथ्वीवर 1 फूट जात असेल तर चंद्रावर 6 फूट जाईल. पृथ्वीवर 1 मीटर जात असेल तर चंद्रावर 6 मीटर म्हणजे 6 पट जास्त असणार आहे. आता थोडा विचार करा आणि हे याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा मला. पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य किती असेल? म्हणजे आपण जर पृथ्वीच्या बरोबर सेंटरला गेलो, केंद्रावर जर गेलो तर त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू किती असेल ती जीची व्हॅल्यू तुम्हाला कमेंटमध्ये सांगायची आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 याचे हा प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे पहा. वजनाबाबत अयोग्य विधान सांगा. वजन म्हणजे काय? वजनासंबंधी वजनाबाबत अयोग्य विधान सांगायचं आहे तुम्हाला. याचं SI एकक किलोग्रॅम, पर्याय क्रमांक 1 SI एकक किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 2 SI एकक न्यूटन. पर्याय क्रमांक 3 एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. हा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4 आहे ती एक सदिश राशी आहे. पहा, वजनाबाबत पर्याय क्रमांक 1 आहे त्याचे SI एकक किलोग्रॅम आहे. पर्याय क्रमांक 2 आहे त्याचे SI एकक न्यूटन आहे. पर्याय क्रमांक 3 एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. व पर्याय क्रमांक 4 ती वस्तू सदिश राशी आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे याचे SI एकक किलोग्रॅम. म्हणजे यामध्ये मुलं खूप कन्फ्यूज होतात की वजन हे किलोग्रॅममध्ये मोजतात हे आपल्याला असं वाटतं, परंतु वजन हे किलोग्रॅममध्ये मोजत नसून न्यूटनमध्ये मोजतात. पुढे विश्लेषणमध्ये आपण घेणारच आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 11 वस्तुमानाबाबत अयोग्य विधान सांगायचे तुम्हाला. अयोग्य विधान सांगायचे, चुकीचं विधान. या ठिकाणी मी तुम्हाला 5 ऑप्शन दिलेले, मुद्दाम 5 ऑप्शन दिलेले. म्हणजे पहिला पर्याय त्याचे SI एकक न्यूटन आहे. दुसरा पर्याय त्याचे SI एकक किलोग्रॅम आहे. तिसरा पर्याय त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. पर्याय क्रमांक 4 कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन होय. पर्याय क्रमांक 5 ती एक अदिश राशी आहे. तर मला याचं योग्य उत्तर सांगा कमेंटमध्ये. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे याचे SI एकक न्यूटन आहे. हे याचं अयोग्य विधान आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचे उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजतात, लक्षात घ्या. इथं तुम्ही कन्फ्यूज होसान, वस्तुमान हे न्यूटनमध्ये मोजत नाही. वजन न्यूटनमध्ये मोजतात तर वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजतात, लक्षात घ्या. याचं विश्लेषण समोर दिलेलंच आहे. प्रश्न क्रमांक 10 व 11चे झटपट विश्लेषण दिलेले. वस्तुमान म्हणजे काय? कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन होय. द्रवसंचयाचे जे मापन होय. याचे SI एकक काय? किलोग्रॅम. लक्षात घ्या, हा पॉईंट IMP करून घ्या की वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजतात. वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजतात, लक्षात घ्या. तर वजन जे ते न्यूटनमध्ये मोजतात.
तर या ठिकाणी SI एकक काय किलोग्रॅम. तर वस्तुमान ही अदिश राशी आहे. तर वस्तुमान ही अदिश राशी आहे. त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर याचं मूल्य मोजलं, वस्तुमान हे समानच असणार आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. जर एक वस्तू आपण इथं मोजली, तीच जर दुसऱ्या ग्रहावर मोजली तर त्यांचं वस्तुमान हे समानच असणार आहे. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणमापक आहे, गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकेच जडत्वही जास्त असते, लक्षात घ्या. पुढे दिलेलं आहे वजन. वजन काय असतं, वजनाबाबत थोडक्यात माहिती दिलेली पहा. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला आपण काय म्हणतो, वजन असे म्हणतो. यम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजे F वजन म्हणजे W=F=mg. या ठिकाणी म्हणजे G=gm/r². वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन आहे. म्हणजे वजन एका प्रकारचं काय आहे तर बल आहे, म्हणजे बल लागलं असतं. पृथ्वी जे स्वतःकडे अट्रॅक्ट करते वस्तूला, तर ते एका प्रकारचं वजन आपण म्हणतो. आणि वजनाचं जे SI एकक आहे ते न्यूटन आहे, लक्षात घ्या. तर मुलं इथं कन्फ्यूज होतात. तर न्यूटन हे आहे, किलोग्रॅम नाही. तसेच वजन हे बल असल्याने ती एक अदिश राशी आहे. या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्याने वस्तूचे वजनही स्थानाप्रमाणे बदलते. पहा आता जीची व्हॅल्यू ठिकाणानुसार बदलते, उंचीनुसार खोलीनुसार बदलते, किंवा दुसऱ्या ग्रहावर गेले तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू बदलते. म्हणून आपण जर वजन जर मोजलं वेगवेगळ्या ठिकाणी तर त्याची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानावर एक समान असते. समोर दिलेलं आहे. बोली भाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थांनी करतो. परंतु जेव्हा करतो व एखाद्या वस्तूचे वजन हे किलोग्रॅममध्ये म्हणजे वस्तुमानाच्या एककात मोजतो. परंतु जेव्हा आपण राजीवचे, समजा एक उदाहरण घेतलं, राजीवचे वजन 75 किलोग्रॅम आहे असे शास्त्रीय भाषेत म्हणतो. समजा एक राजीवचे वजन 75 किलोग्रॅम आहे, तेव्हा आपण राजीवाचे वस्तुमान सांगतो 75 किलोग्रॅम. वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते तेवढेच राजूचे वजन आहे असे आपल्याला अभिप्रेत असते. राजूचे वस्तुमान 75 किलोग्राम असल्यामुळे पृथ्वीवर त्याचे वजन F=mg म्हणजेच 75 × 9.8 म्हणजे 735 न्यूटन असते. पण जर आपण 75 किलोग्राम जे सांगतो हे वजन सांगत नाही, आपण हे त्याचं वस्तुमान सांगतो. मग 75 किलोग्राम एवढं तेवढं त्या राजूचं जर वस्तुमान असेल तर त्याचं वजन किती होईल, 735 न्यूटन एवढं त्याचं वजन होईल. कारण की वजन हे न्यूटनमध्ये सांगतो आपण आणि वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये सांगतो. व 1 किलोग्रॅम वस्तुमानाचे वजन म्हणजेच 1 × 9.8 = 9.8 न्यूटन असते. म्हणजे आपण आपली वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगतात. वजन जे मोजतो आपण ते वजन मोजत नाही त्या उपकरणाद्वारे, आपण वस्तुमान मोजत असतो. म्हणजे दुकानात असलेल्या समभुजा तराजू 2 वजनाची व पर्यायाने 2 वस्तुमानाची तुलना करत असते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे, त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हणतात. खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकीय तरंगाचे प्रकार आहेत हे तुम्हाला सांगायचे. पर्याय क्रमांक 1 गॅमा किरण व क्ष किरण. पर्याय क्रमांक 2 अतिनील किरण व अवरक्त किरण. पर्याय क्रमांक 3 सूक्ष्म तरंग व रेडिओ तरंग. व पर्याय क्रमांक 4 सांगतो की वरीलपैकी सर्व बरोबर. आपल्याला सांगायचं खालील जे ऑप्शन आहे पर्याय आहे त्यापैकी कोणता पर्याय विद्युत चुंबकीय तरंगाचा प्रकार आहे.
तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पहा, गॅमा किरण हे देखील विद्युत चुंबकीय तरंगाच प्रकारे, क्ष किरण देखील विद्युत चुंबकीय तरंगे, अतिनील किरण देखील आहे, अवरक्त किरण देखील विद्युत चुंबकीय तरंगाच प्रकारे, त्यानंतर सूक्ष्म तरंग व रेडिओ तरंग देखील विद्युत चुंबकीय तरंगाचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 13. शास्त्रज्ञांनी सन 2016 मध्ये डॅश शास्त्रांच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरीचा शोध लावला आहे. कोणत्या शास्त्रज्ञांनी भाकीत केलं होतं? तर त्या शास्त्राचं नाव सांगायचं. पर्याय क्रमांक 1 आइन्स्टाईनच्या, पर्याय क्रमांक 2 न्यूटनच्या, पर्याय क्रमांक 3 केपलरच्या आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आइन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरीचा शोध लावला आहे. प्रश्न क्रमांक 12 व 13चे झटपट विश्लेषण या ठिकाणी दिलेले. प्रश्न क्रमांक 12 व 13चे झटपट विश्लेषण. या ठिकाणी गुरुत्वीय लहरी म्हणजे काय, इथं थोडक्यात माहिती दिलेली. मी झटपट एकदा वाचून घेतो, सांगतो. पाण्यात दगड टाकल्यावर त्यावर लहरी निर्माण होतात. तसेच एका दोरीचे दोन्ही टोके धरून हलवल्यास त्यावर लहरी निर्माण होतात. हे तुम्ही पाहिले असेलच. प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे. त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हणतात. उदाहरणार्थ पुढे दिलं आहे की गॅमा किरण, क्षय किरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग व रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगाचेच विभिन्न प्रकार आहेत. खगोलीय वस्तू हे ते तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्या उपकरणाद्वारे त्यांना ग्रहण करतो. विश्वबद्दलाची संपूर्ण माहिती आपल्याला या लहरीद्वारेच मिळालेली आहे. गुरुत्वीय लहरी ह्या अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. त्यांना अवकाश काळावरील लहरी असे म्हटले आहे. त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आइन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. ह्या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणे खूप कठीण असते. खगोलीय वस्तूंमध्ये उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत. यामध्ये LIGO म्हणजेच लिगो, ध्यानात ठेवा, लिगो म्हणजे LIGO, लेझर इंटरफेरोमॅट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ॲब्झर्वेटरी हे प्रमुख आहे. शास्त्रज्ञांनी सन 2016 मध्ये आइन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरीचा शोध लावलेला आहे. या शोधात भारतीय शास्त्रज्ञांचे लक्षणीय योगदान आहे. या शोधामुळे विश्वातील माहिती मिळवण्याचा एक नवीन मार्ग खुला झाला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 14. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला काय म्हणतात? फक्त ओनली वन ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर लागत असेल एखाद्या वस्तूवर व त्याच्यामुळे ती गतिमान असेल, म्हणजे जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला काय म्हणतात? तर याचा पर्याय क्रमांक 1 मुक्तिवेग, पर्याय क्रमांक 2 मुक्तपतन, पर्याय क्रमांक 3 गतिज ऊर्जा, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. झटापट म्हणजे पटपट याचं योग्य उत्तर तुम्ही सांगायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुक्तपतन म्हणतात. जेव्हा एखादी वस्तू फक्त गुरुत्वीय बलाच्या प्रभावामुळे गतिमान असेल तर त्याला मुक्तपतन असं म्हणतात, कारण की दुसरं कोणतंच बल त्यावर लागत नाही त्या टायमाला. पुढे प्रश्न क्रमांक 15. कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास डॅश डॅश जमिनीवर पोहोचेल. म्हणजे कोणती वस्तू आधी पोहोचेल, काय पोहोचेल? कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास डॅश डॅश जमिनीवर पोहोचेल. पर्याय क्रमांक 1 जड वस्तू लवकर जमिनीवर पोहोचेल, हलकी वस्तू लवकर पोहोचेल,
किंवा वेगवेगळ्या वेळी पोहोचेल किंवा एकाच वेळी दोन्ही वस्तू जमिनीवर पोहोचेल. योग्य उत्तर तुम्ही सांगायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एकाच वेळी. कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास जमिनीवर म्हणजे एकाच वेळी जमिनीवर पोहोचतात दोन्ही वस्तू. लक्षात घ्या. उदाहरणार्थ एक तुम्ही हलकी वस्तू आणि एक जड वस्तू जर वरतून सोडली की ती एकाच टायमावर जमिनीवर पोहोचेल. परंतु याला एक कारण आहे. हवा जर असेल किंवा इतर घटक जर असेल त्या घटकाच्या दबावामुळं त्या वस्तू कमी जास्त येतात त्या प्लावक बलामुळं. पुढे दिलेलं विश्लेषणमध्ये पाहू आपण ते. प्रश्न क्रमांक 14 व 15 झटपट विश्लेषण. पॉईंट नंबर 1, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावामुळे गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. मुद्दा पॉईंट क्रमांक 2, मुक्त पतनात आरंभीचा वेग 0 असतो. मुक्त पतनात जर सुरुवातीचा वेग किती असतो तर 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे, पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बलही कार्य करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच शक्य आहे. निर्वात पोकळीमध्येच त्या ठिकाणी हे मुक्त पतन होणे शक्य आहे. कारण इतर ठिकाणी हवेचे प्लावक बल वगैरे इतर बल त्याला रोध करतात. त्यामुळे एक वस्तू उशिरा पोहोचते व एक लवकर पोहोचते. पुढे सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जीचे मूल्य -g धरावे लागते. वस्तू जर आपण वरती फेकली तर जीची जी किंमत घ्यायची तुम्हाला की निगेटिव्ह ग्रॅव्हिटी लागते त्याला. म्हणून जीची व्हॅल्यू ही -g घ्यावं लागते. कारण या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेनं होते. वेगाच्या विरुद्ध दिशेनं त्वरण आहे. वेग 10 जर वरती असेल तर त्वरण हे खालच्या दिशेनं होते. म्हणून जीची व्हॅल्यू मायनस. व जीचे परिणाम तेवढे असले तरी या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत असतो. पुढे चंद्र व पृथ्वी कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात. यामुळे तेही मुक्त पतनाचे उदाहरण. चंद्र व कृत्रिम ग्रह देखील फक्त गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली असल्यामुळे ते देखील उदाहरण कोणत्याही मुक्त पतनाचं आहे. पुढचा पॉईंट आहे, पृथ्वीवरील एका स्थानावर जीचे मूल्य सगळ्या वस्तूसाठी एकसमान असते. म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. त्याचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही. लक्षात ठेवा. पुढे माहिती आहे का तुम्हाला मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की पृथ्वीवर एका स्थानावर जीचे मूल्य सगळ्या वस्तूसाठी एकसमान असते. म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. त्याचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही असे म्हटले जाते. की गॅलिलिओने सुमारे इसवी 1590 मध्ये इटली देशातील पिसा या शहरात एक प्रयोग केला. त्यांनी प्रयोग काय केला? दोन वेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळेस खाली सोडले व ते एकाच वेळेत जमिनीवर पडतात हे सिद्ध केले. आपण एक जड दगड व एक पीस जर उंचावरून एकाच वेळेस सोडले तर ते एकाच वेळी जमिनीवर पोहोचताना दिसत नाही. याचे कारण आहे का एकाच वेळी पोहोचत नाही? कारण की पिसाचे हवेशी होत असलेल्या घर्षणामुळे व प्रयुक्त होणाऱ्या प्लावक बलामुळे पीस तरंगत हळूहळू खाली येतो व जमिनीवर उशिरा पोहोचते. हवेमुळे प्रयुक्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असते व दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास कमी पडते. तथापि शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात केला असून दगड व पीस दोन्ही वस्तू
एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात हे सिद्ध केले आहे. हा प्रयोग शास्त्रज्ञांनी करून पाहिलेला आहे निर्वात पोकळीमध्ये. तर त्यांना असं आढळलं की पीस व दगड हे दोन्ही एकाच वेळी खाली पडतात. न्यूटनचे काही इथं गतिविषयक जे नियम मुक्तपतनाची काही समीकरणे G=gt, V=gt, S=1/2 GT² आणि तिसरा आहे V²=2GS. हे काही इथं समीकरणं दिलेले आहे हे पण देखील पाठ ठेवा. पुढे आता इतर महत्त्वपूर्ण माहिती या चॅप्टरमधली. मुक्तिवेग म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय. चेंडूवर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते हे आपण पाहिले. एका विशिष्ट उंचीवरून वर जाऊन त्याचा वेग 0 होतो व तेथून तो खाली पडू लागतो. याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे समीकरणाप्रमाणे म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. जितक्या जोरात तुम्ही वस्तू फेकली घालून तितक्याच जास्त उंच तो चेंडू जाईन वरती. म्हणजे याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल. आपण पाहिल्याप्रमाणे जीचे मूल्य पृष्ठभागापासून च्या उंचीनुसार कमी होत जाते. जसेच वर जाऊ आपण जीची व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण कमी होत जाते. जितकी वस्तू वर तितकं पृथ्वी स्वतःकडे तिला कमी खेचन, कारण की त्याची क्षमता कमी होऊन जाते ओढण्याची. आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. जर आपण एक विचार करा, तुमच्यामध्ये समजा असा वेग जर आला ज्या वेगानं तुम्ही चेंडू फेकला व तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षमतेच्या जर बाहेर गेला, ज्या वेगानं तुम्ही फेकला त्या वेगाने जर तो चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षमतेच्या बाहेर गेला तर त्या सुरुवातीच्या वेगाला काय म्हणायचं तर आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग म्हणायचं. इस्केप व्हेलॉसिटी, व्ही इस्केप म्हणजे म्हणतात. लक्षात घ्या. कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकेल. आणि मुक्तिवेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून पुढील प्रमाणे काढू शकतो. या ठिकाणी आरंभ वेग मुक्तिवेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते व गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातानुसार म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने ते बल अनंत अंतरावर शून्य होते. अनंत अंतरावरच शून्य होते. म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागते. म्हणजे वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. तर खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता पूर्ण करायचं तुम्हाला. ही एक्सरसाइज तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला हे पर्याय जोडायचे जे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं. तर त्या लेक्चरमधून जी माहिती मिळाली तुम्हाला त्या माहितीच्या आधारावर तुम्ही हे पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी जोडायचा आहे. वस्तुमानाशी संबंधित यातलं कोणतं एकक आहे ते तुम्हाला वस्तुमानासमोर लिहायचं व त्याचा इथं कोणता पर्याय तिसऱ्या याच्यामधला तो देखील लिहायचा आहे. हे पूर्ण करायचं आहे. वस्तुमानाचं एकक कोणतंही तुम्हाला लिहायचं याच्यामधलं. त्यानंतर वस्तुमानाचा या ठिकाणी केंद्राजवळ शून्य असते का जडत्वाचे माप आहे किंवा संपूर्ण विश्वासासारखे उंचीवर अवलंबून असते हे तुम्हाला यातलं पर्याय जोडायचे. हे तुमच्यासाठी दिलेलं आहे. लक्षात घ्या. याचे योग्य उत्तर लिहून कमेंटमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. पुढे फक्त तुमच्यासाठी एक नमस्कार म्हणून झटपट सबस्क्राईब करा व लाईक करा व शेअर करा. या ठिकाणी सबस्क्राईब करा चॅनलला, तसेच लाईक देखील करा, शेअर करा व जे घंटीचं जे बटन आहे ते देखील दाबून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा.
धन्यवाद.